मित्रांनो, तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई पार्थिव शिवलिंग कसे बनवावे। तर तुम्ही बघू शकता की पार्थिव शिवलिंग मी कशी बनवलेली आहे। त्याच्यासाठी वाळू घ्यायची, चांगली बेलाच्या झाडाची पण राहिली तर चांगली, अगोदर तिला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची, मग शिवलिंगाचा आकार द्यायचा। तर 12 ज्योतिर्लिंगांमधून तुम्ही कोणतेही शिवलिंगाचा आकार देऊ शकता। माझ्याजवळ बेलाची भस्म होती फळाची, तर ती सुद्धा मी बेलाच्या फळाची भस्म टाकली, कारण त्याच्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते, दरिद्रतेचा नाश होतो। तर ही पहा शिवलिंग माझी बनून तयार झालेली आहे। थोडेसे जल अगोदर टाकायचे, ओम नमः शिवाय असे करून, आणि मग नंतर दूध अर्पण करावे, पंचामृत अर्पण करावे, परत जल अर्पण करावे आणि भोळ्या साम सदाशिवाला आपल्या मनातल्या इच्छा सांगाव्या। लाल अष्टगंधक होते माझ्याजवळ, तर मी लाल अष्टगंधक टाकले, थोडे तीळ तांदूळ ते टाकले, त्यानंतर परत माझ्याजवळ बेलाची भस्म होती ती टाकली, लवंगा मिरी अर्पण केली। मिरी अर्पण केल्याने शत्रू नाश होतात, लवंग अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते, शहद अर्पण केल्याने आपली जी वाणी आहे ती चांगली होते आणि कर्म चांगले होतात आणि महालक्ष्मी प्रसन्न होते। तर माझ्याजवळ लाल अष्टगंधक होते आणि परत लाल चंदन होते, ते अर्पण केले। दुर्वा गणेशजी जवळ अर्पण केल्या, 108 दुर्वा माझ्याजवळ, दुर्वा मीने टपामध्ये लावून दिलेले आहे। दुर्वावर अमृत पडलेलं आहे, म्हणून एक दुर्वाची दल जर आपण टपात लावली तर खूप साऱ्या दुर्वा उगून जातात आणि 12ही महिना दुर्वा घरात राहते। तर हे राहिले धोत्र्याचे फूल, धोत्र्याच्या फुलाबरोबर पान सुद्धा पाहिजे। तर धोत्र्याचे फूल भगवान शंकराला खूप अतिशय प्रिय आहे, तर मी धोत्र्याचे फूल सुद्धा होते तर ते चढवले। गुलाबाचे फुलं, झेंडूचे फुलं, पिंपळाच्या पानावर लाल अष्टगंधक लावावे, या श्री काढावे, कारण माझ्या एका हातात मोबाईल होता म्हणून श्री काढणं शक्य नव्हतं। तर त्याच्यावरच फूल तांदूळ करून भगवान शंकराला वाहिले। तर पिंपळाचे पान अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते। धतुरा अर्पण केला, धतुरा अर्पण केल्याने सोमप्रदोष होतात, तर आपले रस्त्यात जेवढे काटे आहेत तर ते काटे दूर होतात आणि सर्व अडचणी दूर होतात। अजून काही फुलं होते तर आजूबाजू शिवलिंगाला अर्पण केले, शिवलिंगाला छान फुलांनी सजवले। असे जर आपण शिवलिंगाला सजवले छान तर आपल्याचे सप्तजन्मांचे पाप नष्ट होतात। 12 ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण करावे आणि भगवान शिवाला, भोळ्या साम सदाशिवाला मनोमन आपल्या मनातल्या प्रार्थना सांगाव्या, आपल्या इच्छा पूर्ण करायला प्रार्थना करावी। याच्याने भोळा साम सदाशिव आपल्या इच्छा पूर्ण करतात, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते। कापूर आणि लवंग जाळायचे पूर्ण घरभर, आपल्या घरात चांगला धूर करावा। कापूर आणि लवंग कर्पूर आरती केल्याने खूप महाकोटी पुण्य फळाची प्राप्ती होते, त्याशिवाय कैलास लोकाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते। पंचामृताचे नैवेद्य दिले, आवडल्यास लाईक शेअर